धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय। पक्षप्रवेशानंतर भाग्यश्री आत्राम चांगल्याच आक्रमक झाल्यात। धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी आहे, माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकणार, असा गंभीर इशाराच भाग्यश्री आत्रामांनी धर्मराव बाबांना दिलेला आहे। कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकेन असा थेट इशाराच भाग्यश्री आत्राम यांनी धर्मराव बाबा यांना दिलेला आहे। आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडी यांनी। गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये अहेरी विधानसभा क्षेत्राची चर्चा आहे आणि या विधानसभा क्षेत्रातून बाप विरुद्ध लेक पुढच्या विधानसभेमध्ये निवडणुकीत उभे राहतील का, अशा पद्धतीची चर्चा आहे। आपल्या सोबत आतापर्यंत मीडियापासून दूर राहणाऱ्या धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम आहेत। ताई, पहिल्यांदा तो तुमचं झी 24 तास मध्ये स्वागत। काय बिनसलं? धन्यवाद। बिनस बाबांचे जे बीजेपी सोबत जे मिळून महायुती सोबत जे काम करत होते त्यांचं मला काही पटलं नाही, काम करण्याची पद्धत मला पटली नाही आणि आपल्या त्याच्यामुळे त्यांच्या जे दुर्लक्ष या क्षेत्राबद्दल होत होतं, विकासाबद्दल मी मान्य करते की विकास भरपूर बाबांच्या हाताने झालेला आहे, पण जेव्हा हे कॅबिनेट मंत्री घोषवले त्यांचं लक्ष आमच्या क्षेत्राकडे नव्हता। फक्त ते सुरजागडवाले जे दलाल लोक होते त्यांचंच ते नुसतं ऐकायचे। कार्यकर्ता इतके जे आम्ही जमा करून ठेवलेले, जोडून ठेवलेले कार्यकर्त्याला ते विसरून गेले होते। फक्त ते आजूबाजूचे लोक, भोवताल लोक होते जे दलाल लोक, त्यांच्याच नुसतं ते ऐकायचे। म्हणून मला ते त्यांचा काही पटला नाही आणि मी आपलं राम केलं आणि पवार साहेबांच्या गटात मी सामील झाले। आपण आपल्या भाषणामध्ये म्हटलं की मलाही गाजर दिलं आणि इथल्या युवकांनाही गाजर देणं सुरू आहे। हे नक्की तुम्हाला गाजर म्हणजे काय म्हणायचं होतं? म्हणजे खोटं आश्वासन जे बीजेपी आतापर्यंत करत आहे, खोटं आश्वासन नुसतं लोकांना देत आहे। तसंच बाबा पण महायुती मध्ये गेल्यापासून सगळ्यांना खोटं आश्वासन देत आहे। सुरजागड आपल्याला माहित असेल किती स्थानिक लोकांना त्यांनी रोजगार दिलाय आणि दिले असेल आमच्या मुलांना। आता इतके सिरोंचा वाले मुलं आहे, यांना विचारा आपण किती लोकांना रोजगार दिलाय। आणि जे फक्त आमच्या मुलांना काय दंडा पकडायला तुम्ही रोजगार देता? तुम्ही त्यांना शिकवा, चांगलं ट्रेनिंग करा आणि त्यांना तिथे नोकरी द्या। असं न करता ते बाहेरचे लोकांना, ओडिसा, झारखंड आणि इकडे तमिळनाडू अशा लोकांना मोठं पद देतात आणि आमचे गरीब मुलांना दंडा पकडायला लावतात। हे कुठं चुकीचं इथे चाललेलं आहे। मी जेव्हा याच्याबद्दल आवाज उठवली तर त्या लोकांना मला त्यांनी विरोध दर्शवला आणि त्याच्यामुळे मी मागे आली। निश्चितपणे आज प्रदेशाध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की इथली जागा आम्ही मागू महाविकास आघाडीला, पण उमेदवारीची काही घोषणा केली नाही। तुम्हाला काय तसं आश्वासन दिलंय? जयंत पाटील साहेब ते जे म्हटले मी त्यांना समर्थन करते, कारण ते एकदम काही आश्वासन देणार नाही, पण मी आपलं काम करत राहणार, लोकांची सेवा मी करत राहणार। अजित दादा आले होते तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये अति मंचावर असताना बाबा असं म्हणाले की जावई आणि मुलीला नदीत टाकून द्या। किती वाईट वाटलं त्यावेळेस? आधी मी माझं मन तयार नव्हता, पण जेव्हा याचा शब्द त्यांनी वापरले तर मी माझं मन ठाम केलं की आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल, 2 पाऊल समोर टाकायला लागेल आणि बाबाला सोडून आपल्याला दुसरं डिसिजन घ्यावंच लागेल। कारण त्यांनी जे बोलले मी त्या शब्दाला काय उत्तर देणार नाही, त्यांचा आशीर्वाद मी समजून घेईल, पण जे व्यासपीठावर बोलले आणि ज्यांच्या समोर बोलले आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय महिला आयोग चाकणकर मॅडम त्यांच्या समोर बोलले तर मला जास्त वाईट वाटलं। ही एकूण बाबांना सोडण्याची जी पूर्ण वेळ होती ती किती इमोशनल होती? हे बघा, इमोशनल तर राहणारच आहे, कारण इतका वर्षाचा साथ होता त्यांच्यासोबत। लग्नाच्या नंतर मी 2011 पासून जेव्हा राजनीतिक मध्ये मी
पाऊल टाकलं, मी तेव्हापासून त्यांचं नाव मी घेत राहिले आणि लोकांमध्ये त्यांचं नाव मी पूर्ण हे घेतलेलं आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव मी ठेवलं, कारण 10 वर्ष ते सत्तेचे बाहेर होते आणि तेच 10 वर्ष मी टिकून ठेवलेलं होतं. म्हणून मी जे काम केलेलं त्याच्या मोबदला मला असं मिळणार, मला कदापि मान्य नव्हतं. तुम्ही सावली म्हणून वावरलात आणि असं म्हटलं की आता आशीर्वादही आहेत. कारण किती पण म्हटले, वडील आहे, जे वडीला जे काय म्हणतो लहानपणापासून, जे आपण वडील लोक मुलींना काही बोलत नाही, काही हात पण उचलत नाही. पण आता मी पण मी काय त्याचं प्रत्युत्तर देऊ शकत नाही, कारण त्यांनी जे तसं व्यक्त केलं, मी कशाला तसं मी बोलू. म्हणून मी त्याचे जे काय मला बोलणार, मी वडिलांचा आशीर्वाद समजणार आहे. निश्चितपणे या क्षेत्रातून दुसऱ्या कोणाला समजा उमेदवारी जाहीर केली शरद पवार गटानं, ते चालण्यासारखं आहे? दुसऱ्या कोणाला समजा उमेदवारी दिली शरद पवार गटानं तर दुसरे कोणाला ते काही देऊ शकत नाही. माझा अधिकार पहिला आहे. मी आधीपासून इथे होती, 2011 पासून माननीय सुप्रियाताई सोबत मी जुळलेली आहे आणि त्यांच्यासोबत युती पद मी भूषवलेली आहे, अध्यक्ष होती, त्यांच्याच मी सोबत काम केलेली आहे. स्वर्गीय आरा बाबा होते, त्यांच्या सोबत मी काम केलेली आहे. कारण हे सर्व काम करताना मी समोरचा काही विचार केली नव्हती, म्हणून हे पहिला अधिकार, माझा हक पहिला आहे. निश्चितपणे आपण बघितलं, अतिशय ठामपणे त्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत आणि त्यांचा वडिलांशी भिडण्याचा देखील संकल्प आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, अहेरी, गडचिरोली.